पॅट 3ची जी परीक्षा आहे तर ती परीक्षा होण्यापूर्वीच या पॅट परीक्षेचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणी आता विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। राज्याचा शिक्षण विभाग हा अतिशय व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने काम करतो असं सांगितलं जातं, असे दावे केले जातात। मात्र आता एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे पॅट 3ची जी परीक्षा आहे तर ती परीक्षा होण्यापूर्वीच या पॅट परीक्षेचे ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत आणि या सगळ्या प्रकरणी आता विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणी शिक्षण मंडळाच्या ज्या मनीषा मॅडम आहेत तर त्यांनी या सगळ्या संदर्भात पुण्यातील पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। ज्या परीक्षण परिषद आहे म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन आणि परीक्षण परिषद आहे तर त्याच्या मनीषा ताठे यांनी या प्रकरणासंदर्भात आता गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र परीक्षेच्या पूर्वीच या प्रश्नपत्रिका अशा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आहेत, त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल घेत आता पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर हे नेमकं प्रकरण काय आहे ते आपण पहिले जाणून घेणार आहोत। तर यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत म्हणजे SCERT कडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासण्यासाठी ही पॅटची परीक्षा आयोजित केली जाते आणि यामध्ये मराठी असेल, गणित असेल किंवा इंग्रजी असेल या महत्त्वाच्या विषयांवर परीक्षा घेतल्या जातात। यामध्ये 11 एप्रिलला मराठीची प्रश्नपत्रिका, त्यासोबतच 15 एप्रिलला गणिताची प्रश्नपत्रिका आणि 22 एप्रिलला इंग्रजीची प्रश्नपत्रिका जी आहे तर ती घेतली जाणार होती। मात्र ही सगळी परीक्षा होण्यापूर्वीच यूट्यूबवरील 6 वेगवेगळ्या चॅनल्सवर या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका हुबेहूब म्हणजे अगदी आहेत तशा प्रश्नपत्रिका सगळ्या समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळेच या सगळ्यावर आता पालकांकडून जो आहे तर तो मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। ज्या पद्धतीने या प्रश्नपत्रिका समोर आल्या तर त्यावर आता मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जातात। खरं तर या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका हुबेहूब प्रसारित झाल्या आणि गोपनीयता राखण्यासाठी या प्रश्नपत्रिका पुण्याच्या एका खाजगी प्रिंटिंग प्रेस म्हणजे मुद्रणालयामध्ये छापल्या जातात, तिथूनच त्या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वितरित केल्या जातात। ही अत्यंत गोपनीय प्रक्रिया असताना सुद्धा या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर कशा पोहोचल्या हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। या सगळ्यावर आता गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या तसेच अन्य परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियमन 1982च्या कलम 5 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि इतकंच नाहीये तर यामध्ये आता IT ॲक्ट म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा कायद्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास आता युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्यामुळेच यामध्ये आता नेमकं दोषी कोण आहे हे पाहणं तर महत्त्वाचं आहेच। मात्र नेमकं हे सगळं जे आहे तर ते कुठनं बाहेर आलेलं आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। प्रिंटिंग प्रेसवाले जे आहेत तर त्यांचा सध्या तपास सुरू आहे, त्यांची चौकशी केली जाणार आहे। यासोबतच ज्या 6 यूट्यूब चॅनल्सकडून या सगळ्याच्या प्रश्नपत्रिका व्हायरल करण्यात आल्या तर त्यांची सुद्धा या सगळ्यामध्ये चौकशी होणार आहे, त्यांचा सुद्धा पोलीस सध्या तपास घेत आहेत। मात्र बरीच विद्यार्थी या परीक्षेसाठी मोठ्या कष्टाने प्रयत्न करतात, मात्र तरीसुद्धा असा कष्टाने प्रयत्न करत असताना काही विद्यार्थी असे असतात ज्यांना अगदी कमी कालावधीमध्ये यश हवं असतं, तर त्यांच्याकडून अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि कॉपी करण्याचा प्रयत्न केला जातो। तर सगळ्यावरच आता आळा घालण्यासाठी विश्रामबाग पोलीस नेमकं कशा पद्धतीने काम करतात आणि हा कसा सगळा प्रकरण उघडकीस आणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे।